म्युच्युअल फंड ह्या तर आपण पूर्णपणे विषय ऐकून आहेत. मग आपण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक कधी करायची आणि ती कशी करायची आणि कोणावर विश्वास तरी कोणावर ठेवायचा आणि एक म्हणजे ह्या गोष्टी भरपूर काय एक प्रश्न मित्रांनो आपल्या सगळ्याच्याच मनात येतात. त्याचं कारण काय की कुठंतरी आपण ऐकलेलं असतं फक्त म्युच्युअल फंड, परंतु ती गुंतवणूक कुठं होते किंवा कशी होते किंवा कोणाच्या माध्यमातून होते किंवा कोणाचं ऐकून होते का किंवा कुणाच्या ऐकण्यावर आपण जायचं किंवा कुणी जर आपल्यासोबत स्कॅम केला किंवा कुणी जर आपले पैसे जर असेच मागितले आणि आपण जर म्हणजे पैसे त्याला विश्वास ठेवून दिले आणि त्याने जर आपल्याला पैसे नाहीत रिटर्न्स दिले, तर ह्या गोष्टी म्हणजे भरपूर काय मनात सगळ्या एकदम गोंधळच उडून जातो मित्रांनो. मग हे आपण एक एक गोष्ट आज बघणार आहोत किंवा ॲक्च्युअल म्युच्युअल फंड म्हणजे आहेच काय. तर म्युच्युअल फंड म्हणजे एक मित्रांनो एक अशी कन्सेप्ट आहे की ज्याच्यातून पूर्णपणे जसं की एक RBI असतं की ती पूर्णपणे RBIच्या अंडर पूर्णपणे बँकिंग व्यवस्था एक वर्क होते. ओके, RBI कोणाच्या अंडर असतं? गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या. मग तसंच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर एक सेबी नावाची एक संस्था असते जसं की ती RBI सारखंच वर्किंग करते, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. मग ह्या सेबीच्या अंडर पूर्णपणे जे काय आपल्या ॲसेट मॅनेजमेंट कंपन्या आहेत किंवा MP नावाची एक संस्था असते ह्या AMCवर लक्ष ठेवणारी, मग ॲसेट मॅनेजमेंट कंपन्या वर्क करतात. मग ह्या कंपन्या बँकिंगमधनंच बऱ्यापैकी असतात. म्हणजे HDFC बँक ही पूर्णपणे लोकांचे पैसे डिपॉझिट करून FD करून घेणे किंवा ती लेंडिंग करणे, बॉरोइंग करणे, हे HDFC बँकेचा जसा बिझनेस असतो तसाच HDFC AMC असते. म्हणजे ॲसेट मॅनेजमेंट कंपनी असते HDFC बँकेचीच सबसिडरी किंवा मग त्याचे जे पार्टनर म्हणजे वेगळी कंपनी असते HDFC बँकचीच. मग ती काय कंपनी करते की जे काय खालचे जे काही गुंतवणूकदार आहेत त्या गुंतवणूकदाराचा पैसा एकत्र करून घेते आणि ती वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करते. मग इन्व्हेस्टमेंट करते, मग ह्या ज्या काही गोष्टी होतात मित्रांनो, ह्या गोष्टी काय अशा खाजगी लेवलला होत नाहीत किंवा प्रायव्हेट लेवलला होत नाहीत. मग ह्या पूर्णपणे सरकारच्या रेग्युलेशन खाली पूर्णपणे त्या सेबीच्या अंडर पूर्णपणे MPच्या म्हणजे MPच्या रेग्युलेशनच्या अंडर म्हणजे पूर्णपणे सरकारी सगळे एकदम पूर्ण गव्हर्नमेंटच्या अंडर होतं. त्याच्यामुळं हे पूर्णपणे सगळ्या गोष्टी ट्रान्सपरंट असतात. ओके, ट्रान्सपरंट म्हणजे काय की आपल्याला पूर्ण पारदर्शकता असते किंवा कुठली कंपनीची इन्व्हेस्टमेंट ही कुठं जाते आणि कुठली ॲसेट मॅनेजमेंट कंपनी आपलं ॲसेट किंवा सगळ्या क्लायंटचा ॲसेट कुठे इन्व्हेस्टमेंट करते ह्याचं आपल्याला पारदर्शकता असते. हा झाला पहिला विषय. नंतरचा काय किंवा आता मी एक व्हिडिओ पर्सनली बनवतोय. हे मी व्हिडिओ का बनवतोय की एक MPच्या अंडर मित्रांनो एक म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर हा एक व्यक्ती असतो या नावाचा, की हा जो असतो तो NISM नावाची एक संस्था आहे. जसं की RBIचं जसं की आपलं भारताचं एज्युकेशन सिस्टीम आहे किंवा राज्य शासनाचे जे काय शिक्षण व्यवस्था आहे, तसं NISM नावाची एक संस्था आहे की ती संस्था काय करते की पूर्णपणे त्यांचं एक्झाम असतात वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळे एक्झामिनेशन असतात आणि मग असे लोक त्यांचं एक्झाम जो काही पास आऊट करल किंवा जसं आपण कसं एक MPSC UPSC करतो किंवा CET NET अशा वेगवेगळ्या परीक्षा देतो स्पर्धा परीक्षा, तसं NISMच्या पण परीक्षा असतात. मग या परीक्षेमध्ये जर जो कोण व्यक्ती त्या विषयामध्ये पास होईल त्या व्यक्तीला सर्टिफिकेट दिलं जातं किंवा त्या विषयाला एक म्युच्युअल फंड म्हणजे त्या माणसाला तो म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणून असं म्हणजे हे केलं जातं, त्याला एक सर्टिफिकेट दिलं जातं किंवा म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणून त्याला ती डिग्री दिली जाते किंवा सर्टिफिकेट म्हणजे त्या डिग्री टाईपच राहतं. मग ही जी काही NISMचा जो काही विद्यार्थी असतो ती NISMचा विद्यार्थ्याचं काम काय असतं की खालच्या गुंतवणूकदारांकडे जाणे किंवा त्यांना व्हिजिट करणे किंवा त्यांना छोटं मोठं एक म्युच्युअल फंडबद्दल अवेअर करणे किंवा त्यांना सांगणे NISMचं म्हणजे त्यांना सांगणे चांगला फंड कोणता आहे, चांगली इन्व्हेस्टमेंट कशी करायची किंवा म्युच्युअल फंड का बेस्ट आहे, ह्या गोष्टीचं म्हणजे एक जनजागृती करण्याचं काम मित्रांनो NISMचं त्या विद्यार्थ्याचं असतं. पण ती विद्यार्थी म्हणजे काय की जो NISM पास आऊट झाला आहे ती, मग ते तर झालं. मग त्याच्यामुळे जो काही NISMचा जो काही आपण एक म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे की तो तुम्हाला सांगत जर असेल एखादा किंवा SIP करा किंवा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करा, की तो माणूस तो काय तुमच्याकडून पैसे पर्सनली त्याच्याकडे घेत नाही आणि तसं अलाउडही नसतं. मग त्याच्यासाठी मित्रांनो एक तुमचं अकाउंट असतं. जसं की बँकेचं सेव्हिंग अकाउंट असतं तसं म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी डीमॅट अकाउंट असतं. मग ते डीमॅट अकाउंट तुमच्या नावावरचं काढायला पाहिजे तुम्ही. आणि असं काय कधी कोणाच्या म्हणजे कॅश पैसे देणे किंवा कोणावर विश्वास ठेवून त्यांच्या हिशोबाने पूर्ण गुंतवणूक अशा गोष्टी मित्रांनो आपण करायच्या नाहीत आणि तुम्ही कधीच करू नका, कारण की स्कॅमला आमंत्रण दिल्यासारखं होतं तसं. म्हणून तुम्ही तुमच्या अकाउंटवर तुमच्या इन्व्हेस्टमेंट करायची. त्याच्यासाठी एक चांगला एक फायनान्शियल ॲडवायझर म्हणजे म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरचा एक सल्ला घ्यायचा आणि लॉंग टर्ममध्ये त्याच्यासोबत पूर्णपणे फायनान्शियल प्लॅनिंग त्यांचं ऐकायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही कुठेतरी इन्व्हेस्टमेंटचा डिसिजन घ्यायचा. परंतु जो काय तुमचा ॲडवायझर आहे किंवा जो तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायला सांगतोय त्याच्या हातात कधीही एकही रुपया द्यायचा नाही. त्याचं कारण काय की कदाचित
तुम्ही जर असं खासगी माणसाच्या जर हातात जर पैसे दिले तर तुम्हीच तुमच्या पैशासोबत मोठा स्कॅम करणार आणि तुम्हीच तो स्कॅम तुमच्यासोबत होणार. त्याचं कारण काय की इव्हन तुम्ही माझ्याकडे जरी कॅश पैसे दिले किंवा माझ्याकडे किंवा आमच्यासारख्या लोकांकडे जरी विश्वास ठेवून जर तुम्ही पैसे दिले तर स्कॅम हा 100% तुमच्यासोबत होणार आहे. कारण की माणूस म्हणून प्रत्येकाला स्वार्थ असतो किंवा प्रत्येकाला भावना असतात, परंतु जो माणूस एक स्वतः पण स्टडी करून एक चांगल्या गोष्टीवर जे काही रेग्युलेशन खाली जे काही RBIच्या अंडर किंवा सेबीच्या अंडर चालणाऱ्या ज्या काही शासनाच्या अंडर जे काही संस्था ज्या काही स्कीम आहेत त्याच्यात गुंतवतो तोच खराब मित्रांनो बुद्धिमान असतो. नाहीतर आपली मराठी माणसं एक काय करतात की जो माणूस कोण चांगल्या पद्धतीचं बोलेल किंवा चांगल्या पद्धतीचा थोडा बहुत विश्वास देईल त्याच्या लगेच विश्वासात येऊन त्याच्याकडे पैसे देतात किंवा आम्हाला काय याच्यातलं कळत नाही, तुम्हीच घ्या, तुम्हीच गुंतवा किंवा तुम्हीच आम्हाला एवढे पैसे मिळवून द्या. अशा पद्धतीची मानसिकता मित्रांनो आपल्या मराठी माणसात भरपूर आहे. आणि आपल्या गुंतवणूकदाराचीच मानसिकता अशी असल्यामुळे आपल्या महाराष्ट्रात आणि आपल्या मराठी माणसात भरपूर काय मोठमोठे स्कॅम होतात. आणि ते स्कॅम झाल्याच्या नंतर एक चांगल्या माणसावर सुद्धा त्याचा कुठेतरी विपरीत किंवा वाईट बॅड इम्पॅक्ट पडतो. मग तसं न होऊन देता प्रत्येक मराठी माणसाने सुशिक्षित आणि एकदम समजूतदार गुंतवणूकदार झाले पाहिजे. ह्याच्यासाठीच मी एक फायनान्शियल बाबतीत अवेअरनेसबद्दल मी जी हा काय व्हिडिओज बनवतो वेगवेगळे चॅनलवर, ह्याचं माझं मित्रांनो एवढंच कारण आहे की आपल्या चॅनलसोबत जास्तीत जास्त जर लोक कनेक्ट जर झाली तर त्यांना एक आर्थिकदृष्ट्या स्वतः एक मजबूत राहून किंवा स्वतः कुठल्याही स्कॅमला वगैरे बळी न पडता चांगल्या पद्धतीचं एकदम आपलं फायनान्शियल ड्रीम कसं अचीव्ह करायचं ह्याच्याबद्दल माझा पूर्णपणे मित्रांनो प्रयत्न असतो. कारण की मी पण एक सेबी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे की जी माझी NISMचं सर्टिफिकेट आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीचं फंड वगैरे चांगले सजेस्ट करू शकतो आणि मी तुम्हाला एक लिमिटेड लेवलला गायडन्स करू शकतो. मग जे काही फायनान्शियल डिसिजन वगैरे किंवा इन्व्हेस्टमेंटचा डिसिजन मित्रांनो तुम्हालाच घ्यायचा आहे आणि तेही तुमच्याच अकाउंटवरून. मग ह्या गोष्टी गरजेच्या आहेत की ह्याचे काय 2-3 प्रश्न आहेत. ह्या 2-3 प्रश्नाचं जर तुम्हाला उत्तर मिळालंच असेल असं मी गृहीत धरतो. जर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा. आणि जे काही व्हिडिओमध्ये जर तुम्हाला जास्त कमी जास्त जर काय वाटत असेल तर तुम्ही डायरेक्ट कमेंट करून आम्हाला विचारू शकतात किंवा आम्हाला डायरेक्ट कमेंट करून तुम्ही कनेक्ट होऊ शकतात. चालेल. थँक्यू.